नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 10 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे डेली करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी किंवा MPSCच्या भरतीसाठी कोणत्याही टॉपिकवरती PDF पाहिजे असेल जनरल नॉलेजची तर व्हॉट्सअपवर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधा। अत्यंत कमी किमतीत जास्तीत जास्त प्रश्न आणि उत्तराची PDF तुम्हाला भेटून जाईल। चला तर प्रश्न आहे आपला पहिला, ब्राझिलियन वेल्वेट मुंगी प्रजाती प्रामुख्याने कोणत्या आदिवासात आढळते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, झुडुपी वाळवंटी या आदिवासात आढळते। कारण अलीकडेच अभ्यासलेली ही प्रजाती झुडुपी वाळवंटी पर्यावरणात वाढत असते। पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये निधन झालेले KS मणिलाल कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टॅक्सोनॉमी याशी संबंधित होते। कारण पद्मश्री पुरस्कार विजेते KS मणिलाल हॉर्स मालाबारिकसच्या भाषांतरासाठी प्रसिद्ध होते। पुढचा प्रश्न आहे कवच 4.0 स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, RDSO या संस्थेने विकसित केली। कारण कवच 4.0 रेल्वेची गती नियंत्रित करून मानवी चुकांना कमी करून सुरक्षा वाढवत असते। पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारतीय सैन्यात समाविष्ट केलेले P7 पॅराशूट सिस्टमचे मूल्यमापन कोणत्या संस्थेने केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जनरल स्टाफने या संस्थेने विकसित केले। कारण ही प्रणाली जीपसारख्या जड उपकरणांच्या जलद तैनातीस सक्षम करते। पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाच्या ANZ बँकेने 3500 नोकऱ्यांमध्ये कपात जाहीर केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया या देशाने। कारण ही कपात नवीन CEO मोटोस यांनी कारभार स्वीकारताना जाहीर केली होती। पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारताच्या पहिल्या आंतरराज्य चिंता संरक्षण कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेशासोबत कोणते राज्य सामील झाले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान हे राज्य सामील झाले। कारण हा कॉरिडॉर 17,000 चौरस किलोमीटरमध्ये चित्त्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी संरक्षित क्षेत्रांना जोडत असतो। पुढचा प्रश्न आहे मे 2025 मध्ये भारताचे 52वें सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची 2025 मध्ये भारताचे 52वें सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। कारण त्यांनी 15 मे 2025 रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याकडून पदभार स्वीकारला होता। पुढचा प्रश्न आहे K9 वज्र हॉवित्झर भारतात कोणत्या संस्थेद्वारे निर्मित केले जातात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लार्सन अँड टुब्रो या संस्थेद्वारे निर्मित केले जाते। कारण L&T हे हॉवित्झर दक्षिण कोरियाच्या इन्व्हा डिफेन्सच्या तंत्रज्ञानाने तयार करते। पुढचा प्रश्न आहे 2025च्या चालू घडामोडींमध्ये नमूद केलेलं नासाचं पूर्ण स्वरूप काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। कारण नासाला इस्रोसोबतच्या सहकार्यासाठी नमूद केले गेले होते। पुढचा प्रश्न आहे पॅरालिम्पिक इतिहासात 2 सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अवनी लखोरा। कारण अवनी लेखारा यांनी 2024 पॅरालिम्पिकमध्ये ही कामगिरी केली होती। पुढचा प्रश्न आहे युनिफाईड पेन्शन स्कीम UPS ची कट ऑफ तारीख 2025 मध्ये कधीपर्यंत वाढवली गेली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली। कारण या विस्तारामुळे अधिक कर्मचाऱ्यांना UPS निवडण्याची संधी मिळाली। पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन शिवा 2025 भारतीय सैन्याने कोणत्या कार्यक्रमासाठी आयोजित केला?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमरनाथ यात्रा हा कार्यक्रमासाठी आयोजित केला गेला, कारण यामुळे यात्रेकरूंची सुरक्षा सुनिश्चित झाली, म्हणून ऑपरेशन शिवा 2025 भारतीय सैन्याद्वारे आयोजित केला गेला. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून भारताचे कोणते स्थळ समाविष्ट केले गेले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मराठा लष्करी परिदृश्य हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून भारताचे स्थळ समाविष्ट केले गेले, कारण या परिदृश्यांना त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी मान्यता मिळाली आहे. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये BWF वर्ल्ड टूर खिताब जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आयुष शेट्टी हे BWF वर्ल्ड टूर खिताब जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे, कारण आयुष शेट्टी यांनी US ओपन 2025 जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये महिलांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र या राज्याने सुरू केली, कारण ही योजना पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करत असते. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये युद्धक्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी ड्रोन पहार अभ्यास कोणत्या देशाने आयोजित केला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत या देशाने आयोजित केला, कारण भारतीय सैन्याने आधुनिक युद्धासाठी प्रगत ड्रोन्स तंत्रज्ञानाची चाचणी घेतली होती. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये कवच 4.0 रेल्वे संरक्षण प्रणाली कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मथुरा कोटा या मार्गावर सुरू झाली, कारण कवच 4.0 मानवी चुकांना कमी करून रेल्वे सुरक्षेला बळकटीकरण देत असते. पुढचा प्रश्न आहे अमृत 2.0 अंतर्गत जल ही अमृत कार्यक्रम शहरी भागात काय प्रोत्साहन देतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी, कारण हे राज्यांना सांडपाणी प्रकल्पाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रोत्साहित करत असते. पुढचा प्रश्न आहे AI ॲक्शन समिट 2025चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पॅरिस या शहरामध्ये होणार आहेत, कारण पॅरिसमध्ये AI प्रशासन आणि नवकल्पनावर चर्चा होईल. पुढचा प्रश्न आहे अभ्यास तरंग शक्ती 2025 हा बहुराष्ट्रीय हवाई अभ्यास कोणत्या देशाने आयोजित केला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत या देशाने आयोजित केला, कारण भारताने हवाई दलांच्या परस्पर सामंजस्यासाठी हा अभ्यास आयोजित केला आहे. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये कमिशन झालेले INS अरिघाट हे भारताचे दुसरे काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहेत, कारण INS अरिघाट भारताच्या अण्वस्त्र निवारण क्षमतेला बळकटीकरण देत असते. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्ती संस्थेला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एज्युकेट गर्ल्स संस्था यांना मिळाला आहे, कारण या संस्थेला मुलींच्या शिक्षणातील कार्यासाठी मान्यता मिळाली आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय रसद धोरण भारतातील रसद खर्च 2030 पर्यंत किती टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष ठेवतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 80% लक्ष ठेवत असते, कारण हे धोरण भारताच्या रसद क्षेत्रात कार्यक्षमता वाढवते. पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये आर्टेमिस II मिशन कोणत्या देशाने सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, USA या देशाने आर्टेमिस II मिशन सुरू केले आहेत, कारण नासाचे आर्टेमिस II हे मानवयुक्त चंद्रकक्षा मिशन करत असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ILO या संस्थेने प्रसिद्ध केली, कारण भारताच्या सहकार्याने ही अहवाल रोजगारांच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकत असते. मित्रांनो, हे होते 10 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डेली करंट अफेअर्स आणि इतरही स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तराचे व्हिडिओ येत असतात. तसेच कोणत्याही विषयाची कोणत्याही प्रश्नपत्रिकेची PDF पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. अत्यंत कमी किमतीत जास्तीत जास्त PDF
परीक्षाची PDF, प्रश्नपत्रिकांची PDF आणि इतर विषयांची जनरल नॉलेजची PDF ही तुम्हाला कमी किमतीत मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधावा. इथेच थांबूया. धन्यवाद.